नमस्कार. तुमचा ब्लाऊज पाठीमागून जर उचकत असेल शिवून झाल्यानंतर, तर तो उचकू नये यासाठी कटिंग मध्ये काय बदल करायचा हे आज समजून सांगणार आहे. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस ब्लाऊज शिवून झाल्यानंतर गळ्याच्या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला तरंगल्यासारखा उचकल्यासारखा होतो, तर तो होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीचं तुम्ही हे कटिंग करायचं आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे. त्यासाठी आपण इथे आधी सुरुवातीला 1.5 इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न काढणार आहोत. आता हे सोडलेलं जे अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागासाठी नाही. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमचं ब्लाऊज जे उचकतं ते उचकणार नाहीये. व्हिडिओ स्किप न करता बघायचा म्हणजे तुम्हाला सगळे बारकावे व्हिडिओ मधले समजतात. या ठिकाणी आपल्याला घ्यायची पहिले ब्लाऊजची उंची. आता जी तुमची ब्लाऊजची उंची आहे, उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन एवढंच घ्यायचं. 1 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घेऊ नका, कारण ब्लाऊज आपल्याला शिवण्यासाठी अर्धा इंचच कपडा लागतो. त्यापेक्षा आणि शिवताना ब्लाऊज अर्धा इंचापेक्षा जास्त शिवण करू नका. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. त्यानंतर आपल्याला आता शोल्डर मुंड्याची सगळी मापं टाकायची आहे. आता आज आपण हे 34 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय, त्यामुळे मी इथे शोल्डरचं माप घेतलं 5.25 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते. ह्या मापांमध्ये पण कुठेही बदल करायचा नाही. हे पॅटर्न पूर्ण आपण शिलाई मार्जिन वाढवून बनवलेलं आहे, त्यामुळे कपड्यावर कोणताही भाग वाढवायचा नाहीये, फक्त कपड्यावर ठेवायचं कसं हे लक्षात घ्यायचं. मुंडा खोली घेतली आपण 5.5 इंच. त्यानंतर इथे येणार छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 34 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8.5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेतलं आणि सरळ खाली जोडून घेतलं. कमरघेराचं अंतर तसं घेण्याची गरज नाहीये, पण जर तुमचं छातीच्या मापापेक्षा कमरेचा आकार जास्त कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला इथे माप घ्यायचं. त्यानंतर मुंड्यांचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हे पॉइंट मॅच करत शोल्डरला हात जोडायचा. हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. मग ह्या पॉइंट पासून इथपर्यंत जे अंतर आहे त्याचं आपण मध्य करायचं आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घ्यायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर आपण गळा खोली घेणार आहोत 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता 6 इंचचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6.5 इंच. हा बॉक्स तयार करून घेऊया. पेपर पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाही, डायरेक्ट तुम्हाला माप दिलेली आहेत आणि तुम्हाला फक्त पेपर पॅटर्न परफेक्ट बनवायचा आहे. आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे. तुम्ही चॅनल त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार तुमच्या मापाचं तुम्ही व्हिडिओ शोधून तुमच्या मापाचं तुम्ही परफेक्ट ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. त्यानंतर योगपट्टीसाठी मी इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 2 इंचाचं मार्किंग केलं. ह्या पॅटर्न मध्ये फक्त योगपट्टी निघत नाही, योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. मग योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार आहे. 4 आणि 3 इंचाचे योगपट्टीचं कटिंग करायचं म्हणजे काच बटन पट्टीच्या बाजूला 4 इंचाचं माप आलं पाहिजे आणि फिटिंगच्या बाजूकडे 3 इंचाचं माप आलं पाहिजे. ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती मी 2 इंचाचं मार्किंग करते आणि गळ्यापासून हे तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून घ्यायचं कटोरी राऊंड. कटोरी राऊंड येणार आहे 7.5 इंच. हे 7.5 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. हे जे 7.5 इंच अंतर घेतलं आहे त्याचं आता मध्य करायचं आहे आणि मध्यापासून आपल्याला खाली 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. ह्या पॅटर्न मध्ये संपूर्ण कटोरी निघते. ही कुठेही कपड्यावर वाढवायची नाहीये, फक्त कपड्यावर ठेवायची कशी हे लक्षात घ्या. कपड्यावर ठेवताना आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायचे आहे. हे झालं. त्यानंतर आपण हे मुंड्यातून आतल्या ह्या पॉइंट पासून 1.5 इंचावर मध्ये मार्किंग करायचं आहे आणि आता हा कटोरीचा गोलाकार द्यायचा. गोलाकार देताना आपला हात साइड पीस कडनं वळवत असा गोल द्यायचा, म्हणजे आपली कटोरी बसकी दबकी चपटी अशी काहीही येत नाही आणि छान गोलाकार फुगीर कटोरी तयार होते. हे बघा तुमच्या लक्षात येईल, आकारावरूनच आपल्याला पॅटर्न लक्षात येतं की कशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. मग ज्यावेळेस आपण ह्या टक्सचं शिवण करणार, आडवा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे 3 इंचाचं. ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सचं शिवण करावं लागतं, हे लक्षात घ्या.
प्रमाणापेक्षा कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त जर हा टक्सचं शिवण झालं तरी कटोरी तुमची चपटी येते किंवा टोका आल्यासारखं अशा भरपूर काही अडचणी येतात. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग उचकू नये यासाठी पाठीमागच्या पॅटर्नवर काय बदल करायचा हे बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे हे लक्षात घ्या. हा झाला मागचा भाग, हा झाला पुढचा भाग. आता आपण हे जे 1.5 इंच अंतर वाढवलं होतं ते मागच्या भागातून काढून टाकायचं आहे. त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही. वाढवलेलं अंतर फक्त पुढच्या भागासाठी आहे. कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण घडीचा पेपर घेतो आणि त्याच्यावर हे 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन इथं कटिंग करत असतो. सोबत पॅटर्न काढल्यामुळे आपले आकार एकसारखे येतात. शिवताना अडचण येत नाही. छोटा मोठा भाग तयार होत नाही. खालीवर फिटिंग करताना अडचण येत नाही. गळे तुमच्या आवडीचे तुम्ही कुठल्याही प्रकारचे करू शकता. कॅनव्हासचे गळे जर बनवणार असाल तर पेपर पॅटर्नवर कटिंग करू नका. मग ते डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर गळा जोडल्यानंतर कटिंग करायचं आहे हे लक्षात घ्या. आता इथे साधं आपण गोल गळ्याचं कटिंग बघणार आहोत. इथे मी 2.5 इंच गळा खोलीचं अंतर घेतलं. गळ्याची उंची आहे 9.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 10 इंच. हा बॉक्स तयार करून घेऊया. आता जर खालच्या बाजूला पसरट हवा असेल तर इथेच पेपरवर तुम्हाला पॅटर्न वाढून घ्यायचा आहे आणि इथे वरून ती जोडून घेतलं. इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार दिला. ज्यावेळेस हा खालचा टक्स शिवायचा, आडवा टक्स आपण 4 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी म्हणजे उभा आपण 4.5 इंचाचा घेणार. आणि या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. लक्षात घ्या, ब्लाऊजचं शिवण सोपं आहे. एकदा तुम्हाला पेपर पॅटर्न आलं ना तुमचं तर तुम्हाला ब्लाऊजचं शिवण करायला काही वेळ लागत नाही. गळ्याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न. आता आपण ज्यावेळेस ब्लाऊज उचकतो तो उचकतो का, आपलं तर इथपर्यंत पॅटर्न सगळं बरोबर झालेलं असतं, पण ह्या ठिकाणी गळ्याच्या ठिकाणी ब्लाऊज उचकतो तर तो उचकू नये त्यासाठी काय करायचं, ज्यावेळेस आपण हे पेपर पॅटर्न बनवतो, पेपर पॅटर्न बनवताना इकडे फिटिंगच्या बाजूला वरती अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि ते मार्किंग आपल्याला इथे टक्स पर्यंत जोडून घ्यायचं आहे. हा भाग अशा पद्धतीने तिरकस कट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ऑटोमॅटिक ब्लाऊज हा आपला असा खेचला जातो आणि ह्या ठिकाणी ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि टाईट बसतो. हा अर्धा इंचाचं अंतर जे आहे हे अशा पद्धतीने तिरकस कट करायचं, फक्त टक्स पर्यंत कटिंग करायचं आहे. शिवण केल्यानंतर बरोबर हा ज्यावेळेस टक्स शिवतो बरोबर हे अंतर आपलं सरळ होतं. हा एक छोटासा बदल करा म्हणजे जे तुमचं ब्लाऊज उचकतो मागून ते उचकणार नाही. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार कापूया प्रथम. त्यानंतर गळ्याचा आकार कापूया. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. लक्षात घ्या, पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे. योगपट्टी 4 आणि 3 इंचाची काढा. बाकी सगळं पॅटर्न कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यात आपल्याला ठेवायचं आहे. फक्त कटोरी आपल्याला क्रॉस कपड्यात कटिंग करायची हे लक्षात घ्या. हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्नचं कटिंग तयार आणि हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायचं त्यावेळेस पेपर पॅटर्नवरच हा अर्धा इंच इकडे वरती वाढून फिटिंगच्या बाजूला, लक्षात घ्या ही गळ्याची बाजू ही फिटिंगची बाजू, फिटिंगच्या बाजूला वरती अर्धा इंच घेऊन टक्स पर्यंत आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे जो तरंगणारा ब्लाऊज आहे तो तरंगत नाही आणि गळ्याच्या खाली म्हणजे ह्या ठिकाणी ब्लाऊज आपला अगदी परफेक्ट बसतो. याला 4 आणि 3 इंचाची योगपट्टी लावायची आहे. सगळं पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात जसं तुमच्या ब्लाऊजचं डिझाईन आहे त्यानुसार ठेवायचं आहे. फक्त कटोरी क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे अशा तिरप्या कपड्यात आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या आवडीचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.